तर वसाहतकालीन कालखंड किंवा वसाहतकालीन भारतात हा वसाहतकालीन कालखंड हा युरोपियन देशांनी आपल्या भारतात सत्ता प्रस्थापित करण्याचा काळ समजला जातो. 16व्या शतकात व्यापारासाठी पोर्तुगीज भारतामध्ये आले. 17व्या शतकात डच आणि ब्रिटिश भारताच्या किनाऱ्यावर येऊन उतरले. याच वेळी फ्रेंचसुद्धा भारताच्या पांडिचेरी दक्षिण भारतात येथे येऊन पोहोचले. मात्र ब्रिटिशांनी भारतात 20व्या शतकापर्यंत राज्य केले. ब्रिटिशांच्या काळात भारतीय प्रशासनामध्ये सुधारणा होऊन अनेक संस्थात्मक आणि संघटनात्मक बदल घडून आले. वसाहतीच्या काळातील ब्रिटिशांच्या सत्तेचा भारतीय समाजावर झालेला परिणाम पुढीलप्रमाणे आपल्याला स्पष्ट करता येईल. वसाहतकालीन कालखंडातील शिक्षण पद्धती. भारतीय शिक्षणात उच्च पातळीवरील शिक्षण इंग्रजीतून मिळू लागलेले होते. त्यामुळे शिक्षण घेतलेल्या लोकांची इंग्रजी ही संपर्क भाषा बनलेली होती. शाळा आणि महाविद्यालयात सर्वच जाती धर्माच्या मुलांना शिक्षणाची संधी या ब्रिटिश कालखंडात मिळालेली होती. भारतीय विद्यापीठ कायदा 1856 अन्वये कलकत्ता, मुंबई, मद्रासमध्ये भारतातील पहिल्या विद्यापीठांची स्थापना करण्यात आलेली होती. ब्रिटिशांनी धार्मिक शिक्षण न देता लौकिक जीवनाशी संबंधित शिक्षणाला त्यांनी प्राधान्य दिलेले होते, कारण त्यांना भारतामध्ये आपला व्यापार चालवण्यासाठी आवश्यक नोकर वर्ग त्यांना घडवायचा होता आणि त्याच्याकरता त्यांनी इंग्रजी शिक्षणाला प्राधान्य दिलेले होते. या शिक्षण पद्धतीतून नवीन बुद्धिवादी वर्ग उदयाला आला. बुद्धिनिष्ठता, समानता, सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन आणि व्यक्तिवाद यासारखी सामाजिक मूल्ये बुद्धिवादी वर्गामध्ये या इंग्रजी शिक्षण पद्धतीमुळे वाढीस लागलेली होती. यानंतर बघूया या वसाहतकालीन कालखंडातील संस्कृती. भारतातील सुशिक्षित वर्गातील लोकांनी ब्रिटिशांच्या जीवनसरणीचे अनुकरण करण्यास सुरुवात केली. प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ डॉक्टर M.N. श्रीनिवास यांनी ब्रिटिशांच्या अनुकरण करण्याच्या या प्रक्रियेला वेस्टर्नायझेशन म्हणजेच पाश्चिमात्यकरण असे नाव दिलेले आहे. अलातास यांनी पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाचे 4 प्रकार पाडले. त्यामध्ये नंबर 1 पहिला प्रकार आहे व्ययमूलक. व्ययमूलक बदल म्हणजे मूळ सांस्कृतिक लक्षणे हळूहळू कमी होत जाणे. त्यानंतर दुसरा प्रभाव अलातास यांनी पाडलेला आहे तो दुसरा प्रकार म्हणजे वृद्धिमूलक बदल. तर वृद्धिमूलक बदल म्हणजे मूळ सांस्कृतिक लक्षणांमध्ये नवीन लक्षणांची भर पडणे, मूळ सांस्कृतिक लक्षणांमध्ये नवीन लक्षणे समाविष्ट होणे. त्याच्यानंतर तिसरा प्रकार त्यांनी पाडलेला आहे पुष्टीमूलक बदल. तर पुष्टीमूलक बदल म्हणजे मूळ सांस्कृतिक लक्षणे अधिक समृद्ध होणे, अधिक विकसित होणे. म्हणजे मूळ सांस्कृतिक बदल, मूळ सांस्कृतिक लक्षणे किंवा मूळ सांस्कृतिक घटक अधिक विकसित होणे, अधिक समृद्ध होणे. त्यानंतर चौथा प्रकार त्यांनी पाडलेला आहे तो म्हणजे संमिश्रतामूलक बदल. संमिश्रतामूलक बदल म्हणजे जुन्या नव्याच्या एकत्रीकरणातून नवीन लक्षणे विकसित होणे. म्हणजे जुने आणि नवीन संस्कृती, जुने आणि नवीन ज्ञान यांच्या मिश्रणातून नवीन असे रसायन तयार होणे, नवीन असे मूल्य, नवीन असे लक्षणे विकसित होणे म्हणजेच संमिश्रतामूलक बदल होय. त्यानंतर बघूया आपण वसाहतकालीन कालखंडातील प्रशासन व्यवस्था. ब्रिटिशांनी भारतात नवीन प्रशासकीय यंत्रणा उभारून प्रशासनाच्या नवीन पद्धती लागू केल्या. त्यांनी आर्थिक सेवा, शिक्षण सेवा, महसूल सेवा, प्रशासकीय सेवा यासारखे विभाग स्थापन केले. ब्रिटिशांनी भारतात नवीन न्याय पद्धतीची उभारणी केली. न्यायदान करताना धर्मनिरपेक्ष पद्धतीने जातीपातीचा विचार न करता न्यायदान केले जात असे. वतनदार आणि जमीनदार यांचे विशेष अधिकार रद्द करण्यात आले. याचा परिणाम भारतीय समाजाच्या मानसिकतेत पडून लोकशाही मूल्ये विकसित होऊ लागली. इंडियन काउन्सिल ॲक्ट, इंडियन हायकोर्ट ॲक्ट, इंडियन सिव्हिल सर्व्हिस ॲक्ट 1861 या सर्व कायद्यांच्या प्रभावाने भारतीय प्रशासन पद्धतीत महत्त्वाचे बदल घडून आलेले होते. यानंतर बघूया आपण वसाहतकालीन कालखंडातील अर्थव्यवस्था.
औद्योगिक वाढ आणि शहरीकरण यामुळे भारतातील अर्थव्यवस्थेत मूलभूत बदल घडून आलेले होते. जातीनुसार कौशल्य, व्यवसाय, सामाजिक संबंधाची चौकट हळूहळू बदलू लागलेली होती. शिक्षण आणि उत्पन्न यावर आधारलेली नवीन सामाजिक वर्ग समाजामध्ये उदयाला आलेले होते. जातीपातीमधील पारंपरिक विधिनिषेध आता केव्हाचेच गळून पडलेले होते. ब्रिटिशांच्या महसूल पद्धतीचा प्रभाव खेड्यातील शेतकरी वर्गावर पडला. शेतीचे व्यापारीकरण होऊ लागले. निर्वाह व्यवस्थेची जागा बाजार व्यवस्थेने घेतली. नगदी पिकांना मोठ्या प्रमाणात महत्त्व प्राप्त झाल्याने अन्नधान्याच्या उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम झाला. याचेच उदाहरण म्हणजे 1856 मध्ये पडलेला बंगाल आणि ओडिसामधील भयंकर दुष्काळ. यानंतर बघूया वसाहतकालीन कालखंडातील दळणवळण आणि संपर्क व्यवस्था. ब्रिटिशांनी भारतभर रेल्वे आणि रस्त्यांचे जाळे विणले. टपाल आणि तारा यंत्र यांच्या सोयी व्यापारासाठी सुरू केल्या. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचणे सहज शक्य झालेले होते. 1869 मध्ये सुएझ कालवा व्यापारासाठी खुला करण्यात आलेला होता. भारतातील कच्चा माल इंग्लंडला पोहोचवणे त्यामुळे अधिक सोपे झालेले होते. भारतीय कच्चा मालासाठी अधिक बाजारपेठा आता उपलब्ध झालेल्या होत्या. यानंतर बघूया वसाहतकालीन कालखंडातील राष्ट्रवादाची चळवळ. भारतीय तरुणांनी इंग्रजी भाषेच्या वापरामुळे आणि प्रभावामुळे भारतामध्ये इंग्रजी भाषेचा वापर राष्ट्रवादाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी केला. भारतीयांमध्ये इंग्रजी सत्तेविरुद्ध ब्रिटिशांविरुद्ध निर्माण झालेल्या असंतोषाच्या भावनेतून ब्रिटिशांविरुद्ध चले जाव आंदोलन मोठ्या प्रमाणात यशस्वी केले गेले. यामुळे भारतीय स्वातंत्र्य लढ्याला गती प्राप्त झाली. यानंतर बघूया वसाहतकालीन कालखंडातील समाज सुधारणाविषयक चळवळी. भारतीय समाजातील वरच्या वर्गातील शिक्षित लोक समाज सुधारणेच्या चळवळीत मोठ्या प्रमाणात अग्रभागी होते. 19व्या शतकात सामाजिक आणि धार्मिक सुधारणेच्या अनेक चळवळी उभ्या राहिल्या. यामध्ये राजा राममोहन राय यांची ब्राह्मो समाज, स्वामी दयानंद सरस्वती यांचा आर्य समाज, आत्माराम पांडुरंग तरखडकर यांचा प्रार्थना समाज, महात्मा फुले यांचा सत्यशोधक समाज, महात्मा गांधी यांचा हरिजन सेवक संघ, ॲनी बेझंट यांची थिऑसॉफिकल सोसायटी, बेहरामजी मलबारी यांचे सेवा सदन इत्यादी अनेक सुधारकांच्या चळवळी यामध्ये मोठ्या प्रमाणात गतिमान झालेल्या होत्या. यातील अनेक चळवळी कालबाह्य, दडपणाऱ्या आणि प्रतिगामी प्रथा नष्ट करण्यासाठी संघर्ष करीत होत्या. आर्य समाजासारख्या संघटना वैदिक परंपरांचे पुनरुज्जीवन आणि वैदिक ज्ञान यांची आधुनिक उभारणी करण्यासाठी प्रयत्न करीत होती. यानंतर वसाहतकालीन कालखंडातील वसाहतकालीन भारतातील सामाजिक कायदे. भारतीय समाजात ब्रिटिशांच्या काळात समाज सुधारणा करणाऱ्या संघटना आणि चळवळींचा प्रभाव वाढल्याने प्रचलित दुष्ट प्रथांवर बंदी आणणारे कायदे ब्रिटिश सरकारला काढावे लागले. ब्रिटिशांनी 1829 मध्ये सती प्रतिबंधक कायदा केला. 1843 मध्ये भारतीय गुलामगिरी प्रतिबंधक कायदा निर्माण केला. 1850 मध्ये कास्ट डिसॅबिलिटी रिमूव्हल ॲक्ट, 1856 मध्ये विधवा पुनर्विवाह कायदा, 1870 मध्ये स्त्री भ्रूण हत्या प्रतिबंध कायदा, 1872 चा स्पेशल मॅरेज ॲक्ट, 1929 चा बालविवाह विरोधी कायदा इत्यादी महत्त्वाचे कायदे करून ब्रिटिशांनी तत्कालीन भारतीय समाजातील समाजविघातक प्रथा परंपरा यांचा नायनाट करण्याचा प्रयत्न, सामाजिक कायद्यांची निर्मिती करण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि समाजविरोधी प्रथा व बंधने नष्ट करण्यासाठी ब्रिटिशांनी पुढाकार घेऊन नवे कायदे अंमलात आणलेले होते. अशा प्रकारे आपण यामध्ये बघितलो वसाहतकालीन कालखंडातील भारतीय समाजव्यवस्थेमध्ये कशा पद्धतीचे परिवर्तन आणि कशा पद्धतीचे बदल घडून आलेले होते ते आपण यामध्ये बघितलेले आहोत. आता आपण बघूया स्वातंत्र्योत्तर काळातील भारत. स्वातंत्र्योत्तर काळात भारताच्या ध्येय धोरणांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल झालेत. प्राचीन संस्कृती आणि ब्रिटिश काळ यांच्या संमिश्र परिणामातून वर्तमानकालीन भारतीय समाजात विविध आमूलाग्र परिवर्तन घडून आले. स्वातंत्र्योत्तर काळात म्हणजे 1947 नंतर भारताच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाच्या असलेल्या काही गोष्टी पुढीलप्रमाणे आपल्याला स्पष्ट करता येतील.
नंबर 1 आहे भारताचे संविधान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय संविधानाचा मसुदा तयार करण्यात आला. विविध देशांच्या संविधानाचा अभ्यास करून भारतीय संविधानाचा मसुदा तयार करण्यात आला. त्यामध्ये भारतीय संविधानाचे स्वरूप एका सर्वसमावेशक दस्तऐवजाचे आहे असे आपल्याला म्हणता येईल. भारतीय संविधानात भारतीय विविधतेचा आदर केलेला आहे. भारतीय संविधानामध्ये उदारता, समानता, बंधुता या मूल्यांची जोपासना केली आहे. भारतीय संविधानामध्ये सर्व धर्म समभाव किंवा धर्मनिरपेक्षता म्हणजे सर्व धर्मांच्या लोकांचा आदर करणे या मूल्यांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. भारतीय संविधानात आवश्यकतेनुसार सुधारणा वेळोवेळी करण्यात आलेल्या आहेत. उदाहरणार्थ ऑगस्ट 2019मध्ये जम्मू काश्मीर प्रांताला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केले गेले. हे भारतीय संविधानामध्ये वेळोवेळी बदल केल्याचे हे आता ताजे आपल्याला उदाहरण सांगता येईल. भारतीय संविधानावर विविध देशातील संविधानाचा प्रभाव पडल्याचे आपल्याला जाणवते. उदाहरणार्थ अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, कॅनडा, आयर्लंड, दक्षिण आफ्रिका, सोव्हिएत रशिया आणि जर्मनी या देशातील संविधानांचा प्रभाव भारतीय संविधानावर पडलेला आहे. तसेच भारतीय संविधानावर 1935चा भारत प्रशासन कायदा या कायद्यातील तरतुदी आणि कलमांचा सुद्धा असलेला प्रभाव स्पष्टपणे आपल्याला दिसून येतो किंवा जाणवतो. यानंतर बघूया आपण स्वातंत्र्योत्तर कालखंडातील कायदे. संशोधनात्मक अभ्यास, प्रसार माध्यमे, विविध राजकीय पक्ष, विविध दबाव गट यांच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीद्वारे चिंतेचे विषय आणि लोकांच्या समस्या अधोरेखित केल्या जातात. त्या संबंधित कायदे भारतीय संसदेमध्ये पारित केले जातात. बदलत्या गरजेनुसार जुन्या कायद्यांमध्ये सुधारणाही केल्या जातात. तसेच कालबाह्य झालेले कायदे रद्दही केले जातात. उदाहरणार्थ सुरुवातीला 1954मध्ये स्पेशल मॅरेज कायदा, 1955चा हिंदू कोड बिल, 1955मध्ये असलेल्या अनटचेबिलिटी कायद्याचे 1976मध्ये नाव बदलून प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट PCR ॲक्ट असे त्याचे नाव करण्यात आले. 1956चा सीटा ॲक्ट यासारखे विविध प्रकारचे सामाजिक कायदे भारतीय संसदेकडून पारित केले जातात. तसेच कालबाह्य झालेले कायदे रद्दसुद्धा केले जातात. म्हणजे काळानुसार भारतीय संविधानात कायद्यामध्ये बदल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यानंतर आपण बघूया स्वातंत्र्योत्तर काळातील अर्थव्यवस्था. भारताच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने 1951 ते 2017 या काळात विविध पंचवार्षिक योजना राबवण्यात आल्या. राजकीय यंत्रणा आणि अर्थव्यवस्था ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. सरकारला अर्थव्यवस्थेच्या संदर्भात सुसंगत असे ध्येय धोरण ठरवताना निर्णय घ्यावे लागतात. समाजवादी विचारसरणीच्या काळात सरकारने शिक्षण आणि आरोग्य यांची जबाबदारी घेतली. 1991मध्ये जागतिकीकरणाची भूमिका सरकारने घेतली. 2014 पासून चलनबंदी, वस्तू आणि सेवा कर GST याद्वारे समान कर प्रणाली, विविध जनकल्याणाच्या योजना, स्वच्छ भारत मोहीम अभियान यासारख्या अनेक गोष्टींचा भारतीय अर्थव्यवस्थेवर प्रभाव पडलेला आहे. यानंतर बघूया स्वातंत्र्योत्तर काळातील शिक्षण. भारतामध्ये स्वातंत्र्योत्तर काळात अंगणवाडीपासून तर उच्च शिक्षणात देणाऱ्या शिक्षणाच्या सर्व स्तरावरील शैक्षणिक संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. या संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ झालेली आहे. शिक्षकांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. असे असले तरीही शिक्षणाच्या सर्व स्तरांमध्ये समस्या आणि नवीन आव्हानेसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. या समस्या दूर करण्यासाठी सरकारच्या वतीने विविध योजना आणि विविध शैक्षणिक धोरणे, विविध शैक्षणिक आयोगेसुद्धा राबवली जात आहेत. यानंतर आपण बघूया स्वातंत्र्योत्तर कालखंडातील राजकीय यंत्रणा. भारताने लोकशाही शासन पद्धती स्वीकारलेली आहे. लोकशाही पद्धतीवर आधारलेले सत्ता विकेंद्रीकरणाचे भारताने धोरण स्वीकारलेले. येथील सरकारचा कारभार कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि न्याय मंडळ यांच्यामध्ये विभागण्यात आलेला आहे. भारतीय राज्यात सर्व नागरिकांना कायद्यासमोर समान स्थान व दर्जा प्राप्त झालेला आहे.
भारताने मुक्त व निष्पक्ष निवडणुकीचे तंत्र स्वीकारलेले आहे. प्रौढ मताधिकाराच्या तत्वात 18 वर्षावरील नागरिकाला मतदानाचा अधिकार देण्यात आलेला आहे. भारतात बहुपक्षीय पद्धत प्रचलित आहे. त्यानुसार विविध राजकीय पक्ष, प्रादेशिक पक्ष आणि अपक्ष यांना निवडणूक लढवण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. भारताने संघराज्य व्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे. संघराज्य आणि घटक राज्य यांच्यामध्ये अधिकारांची स्पष्टपणे विभागणी करण्यात आलेली आहे. भारतात सत्ताधारी पक्षाबरोबरच विरोधी पक्षालाही भारतीय लोकशाहीमध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. लोकांची संमती आणि सहमती हे भारतीय लोकशाही व्यवस्थेचे महत्त्वाचे मूल्य आहेत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण मध्ययुगीन कालखंड, त्याच पद्धतीने वसाहतकालीन कालखंड आणि स्वातंत्र्योत्तर काळातील कालखंड किंवा स्वातंत्र्योत्तर काळातील भारत या सर्वांचा या व्हिडिओमध्ये आपण अभ्यास केलेला आहे किंवा या सर्वांचा आपण यामध्ये विचार केलेला आहे. त्याच पद्धतीने स्वातंत्र्योत्तर काळातील संविधान, कायदेव्यवस्था, शिक्षण, आर्थिक आणि राजकीय बदल तसेच सुधारणा यांचासुद्धा भारतीय समाजावर प्रभाव पडल्याचे आपल्याला दिसून येते. म्हणजे आज जो भारतीय समाजाचा पाया खंबीरपणे आज आपल्याला भारतीय समाज उभा असल्याचे जो दिसून येतं, ते भारतीय समाज हे प्राचीन कालखंड, मध्ययुगीन कालखंड, वसाहतकालीन कालखंड या इतिहास काळातील विविध प्रभावांचा, विविध परिणामांचा आज मूर्तिमंत असा उभा असलेला आपला भारतीय समाज आपल्याला दिसून येतो. आणि आजच्या या वर्तमान काळातील भारतीय समाजावर इतिहास काळातील अनेक घटनांचा, अनेक संस्कृतींचा, अनेक शिक्षण पद्धतींचा, अनेक धर्मांचा, अनेक माहितींचा प्रभाव पडल्याचे आपल्याला मागील व्हिडिओमधून, त्याच पद्धतीने या व्हिडिओमधून अभ्यास केल्यावर आपल्याला ते लक्षात येते. नमस्कार मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण बघितलो आहोत भारतीय समाजाचा परिचय भाग 2. यानंतर आपण बघूया भारतीय समाजाचे वर्गीकरण हा पुढील व्हिडिओ